आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत ब्राझील. तर ब्राझीलच्या नकाशाकडे आपण सहज असा दृष्टिक्षेप टाकला तरी पण हे आपल्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी असा संपूर्णपणे व्यापलेला आहे. आणि ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले आणि अतिउंच असे पर्वत नाहीत. आणि उत्तरेकडील अमेझॉनचे खोरे आणि नैऋत्येकडील पॅराग्वे या नदीच्या उगमाकडच्या प्रदेशामध्ये तो जर सोडला तर ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदान ही अभावानच आपल्याला आढळतात. तर मग आता किनारी भागात सुद्धा काही मैदान अशी विस्तीर्ण नाहीये आणि म्हणूनच ब्राझीलचे प्राकृतिक भाग हे पुढील प्रमाणे आहेत की उच्चभूमी, अजस्त्रकडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीप समूह. चला तर आता ह्याचा सुद्धा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. उच्चभूमी याच्या अंतर्गत आपले मुद्दे स्पष्ट करूया. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. ब्राझीलचा दक्षिण भाग हा विस्तीर्ण अशा पठारांनी व्यापलेला आहे आणि याचं वर्णन ब्राझीलचं पठार किंवा ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचं ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केला जातो. ब्राझील आणि गियाना ही ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातली अशी गाभा क्षेत्र मानली जातात. गियाना हा उच्चभूमीचा मुख्य भाग आणि व्हेनेझुएला हा या देशामध्ये असून ही उच्चभूमी ही पूर्वेकडे फ्रेंच गियाना पर्यंत विस्तारलेली अशी आहे. समजलं इथपर्यंत? अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया आपल्या मुद्द्यामध्ये की गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडे, परत बघा, ब्राझीलच्या उत्तरेकडील सेराइमा आणि पारा आणि अमापा या राज्यामध्ये संपूर्णपणे विस्तारलेली आहे. आणि ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे पिको दी नेब्लिना हे ब्राझील आणि व्हेनेझुएला याच्या सीमेवरच आहे. कुठे आहे? ब्राझील आणि व्हेनेझुएला याच्या सीमेवर आहे आणि त्याची उंची जवळजवळ 3014 मीटर एवढी आहे. पुढे बघूया. ब्राझील या उच्चभूमीच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागामध्ये काही उंची ही 1000 मीटर पेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागामध्ये ही उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. आता उच्चभूमीची उंची आणि उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने ही कमी होत जाते आणि या दिशेकडील उतार हे फारसे तीव्र नाहीत. उतार कसे आहेत? तीव्र नाहीत, तर साधारणपणे आहेत. आता या उतारावरून वाहणाऱ्या अमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या आणि धबधबे असे स्वरूप आपल्याला दिसून येतं. नद्या कोणत्या स्वरूपात आहेत? एकतर धावत्या आणि धबधबे खाली जोरात पडणारे अशी. आणि उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात असे नाहीयेत. तर अनेक नद्या या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावतात आणि अटलांटिक महासागरामध्ये जाऊन मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅरेना, उरुग्वे अशा इत्यादी नद्या आपल्याला उगम पावलेल्या दिसतात आणि पुढे त्या कुठं जातात तर अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. कुठे जातात पुढे? अर्जेंटिना. त्याच्यानंतर इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित? अगदी पुढे जाऊया. उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार हा अतिशय तीव्र आहे आणि तो कड्याच्या स्वरूपात आहे. कडा असतो ना आपला, आपण वरून खाली बघतो, अगदी पूर्ण कडा त्या स्वरूपात आपल्याला दिसून येतो. आता हा काय आहे? अजस्त्र कडा. त्याच्याबद्दल अंतर्गत माहिती. हा
प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी सुद्धा तिथलं उताराचं जे स्वरूप आहे ते त्याच्या हवामानावर होणारा परिणाम याच्यामुळं आहे आणि त्याच्यामुळेच तो एक स्वतंत्र असा विभाग मानला जातो. काय जातो? स्वतंत्र असा विभाग मानला जातो. मग उच्चभूमीची पूर्वेकडली बाजू या कड्यामुळं अंकित होते आणि या भागामध्ये उच्चभूमीची उंची ही 790 मीटर इतकी आहे. किती? बघा, या भागात उच्चभूमीची उंची किती आहे? 790 इतकी. आणि काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने काय होते? कमी 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 अशी दिसते. साओ पावलो ते पोर्तो अलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारामध्ये संपते. आता या अजस्त्र कडामुळे आग्नेय व्यापारी वारे हे सगळे काय होतात? अडवले जातात आणि त्याच्यामुळं अजस्त्र कड्यांच्या या पलीकडच्या म्हणजेच वात विन्मुख प्रदेश पर्जन्य छायेचा असा संपूर्ण प्रदेश तयार होतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर या प्रदेशाच्या उत्तरेकडच्या भागाचं वर्णन हे अवर्षणाचा चतुष्कोण असं केलं जातं. काय केलं जातं? अवर्षणाचा चतुष्कोण. जर तुम्हाला प्रश्न आला अवर्षणाचा चतुष्कोण असं कुणाचा उल्लेख केला जातो तर अजस्त्र कड्यामुळं आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्याच्यामुळं या कड्याच्या पलीकडं संपूर्णपणे वातविन्मुख प्रदेश म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आणि या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचं वर्णन अवर्षणाचा चतुष्कोण असं केलं जातं. पुढे आपण काय शिकलो? ब्राझीलचे प्राकृतिक भाग याविषयी लिहायचे आहे. ब्राझील मधील सर्वोच्च शिखर हे कोणतं? हे कुठे स्थित आहे? त्याच्यानंतर ब्राझीलची उच्चभूमी हे स्पष्ट करायचंय. ब्राझील मध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत का ते सांगा आणि अजस्त्र कडा याच्याबद्दल माहिती लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागाकडे वळूया.